निवेदिता जोशी सराफ या सिनेसृष्टीतील अग्रगण्य अभिनेत्री आहेत। त्यांनी आपल्या कारकिर्दीत एकाहून एक सरस भूमिका साकारल्या आहेत। सध्या त्या आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसतात। निवेदिता जोशी या उत्तम अभिनेत्री आहेत। त्यांना या अभिनयाचा वारसा त्यांचे वडील गजन जोशी यांच्याकडून मिळाला आहे। निवेदिता सराफ यांचे आई वडील दोघेही उत्तम कलाकार आहेत। एवढेच नाही तर त्यांची बहीण सुद्धा अभिनेत्री आहे। निवेदिता जोशी यांचे वडील गजन जोशी यांनी 70च्या दशकातील दैवाचा खेळ, आधार, सौभाग्यकांक्षिणी अशा चित्रपटात काम केलंय। त्या काळात अशोक सराफ आणि गजन जोशी हे दोघे खूप चांगले मित्र होते। मराठी चित्रपटसृष्टीला लाभलेल्या देखण्या हिरोपैकी गजन जोशी यांचे नाव घेतले जाते। आपल्या मित्राच्या मुलीसोबतच माझे लग्न होईल ह्याचा विचार देखील अशोक सराफ यांनी त्यावेळी केला नव्हता। दुर्दैवाने वयाच्या 42व्या वर्षीच गजन जोशी यांनी जगाचा निरोप घेतला। वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत निवेदिता सराफ यांनी अपनापणे हिंदी चित्रपटात काम केलं होतं। त्यावेळी त्या फक्त 12 वर्षांच्या होत्या। निवेदिता जोशी यांच्या आईबद्दल बोलायचे तर त्यांची आई विमल जोशी यांनी बलराज सहानी, संजीव कुमार अशा अनेक कलाकारांसोबत हिंदी नाटकामध्ये कामं केली होती। विमल जोशी यांनी आकाशवाणीवरील कामगार सभा आणि वनिता मंडळ या लोकप्रिय कार्यक्रमाचे तब्बल 35 वर्ष सादरीकरण केले। निवेदिता जोशी यांच्या बहिणीचे नाव मिनल परांजपे आहे। त्यांनी अर्थशास्त्रात डॉक्टरेट पदवी मिळवली असली तरी त्यांनी अभिनयाचा छंद देखील जोपासलाय। अरण्यक या नाटकात त्यांनी कुंतीची भूमिका साकारली होती। तसेच ध्यास पर्व या चित्रपटात देखील त्या एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या होत्या। 2019 सालच्या झी नाट्यगौरव पुरस्कार सोहळ्यात त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता। अशा प्रकारे निवेदिता जोशी यांच्या माहेरचे संपूर्ण कुटुंब सिने क्षेत्राशी निगडीत आहे।